जोपर्यंत तुम्हाला एखाद्याचा अधिकार समजत नाही तोपर्यंत त्याच्याबद्दल बोलू नका. कारण कदाचित आपली निंदा, आपलं बोललेलं जर तो सत्पुरुष असेल, सत्पंथी असेल आणि तुमच्याकडून जर त्याची निंदा झाली तर तुम्हाला जगात कोणतंच चक्र वाचवू शकत नाही. हे मी म्हणत नाही, याला श्लोक आहे, स्वतः कृष्ण सांगतात, स्वतः भगवान सांगतोय. मी कशासाठी जन्माला येतो? यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां साधू लोकांच्या रक्षणासाठी, विनाशाय च दृष्टितां विनाशी लोकांना मारण्यासाठी, धर्म संस्थापनार्थाय धर्माची संस्थापना करण्यासाठी, संभवामी युगे युगे प्रत्येक युगात मी जन्माला येतो. जेव्हा कथा चालू असते, जेव्हा कीर्तन चालू असतं, जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा. याच भूमीवरती, याच धर्ममंडपात कुठल्या तरी कोपऱ्यात साक्षात परमात्मा उभा आहे. साक्षात तो सर्वांकडे बघतोय, तो सर्वांचं नशीब टटोलतोय. आणि ज्या अर्थात तुम्ही या धर्मसभेत आलात, तुमच्या सोबत जर काही वाईट घडणार असेल, काही चुकीचं घडणार असेल तर परमात्मा त्या नियतीला आदेश देतो, हा सत्कर्मी आहे, हा चांगला वर्तणूक करणार आहे, हा कथा कीर्तन श्रवण करणार आहे, तर तू त्या नियतीच्या फेऱ्यामध्ये बदल कर. मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आलिया अघात निवाराया. तुमच्या जीवनातलं संकट तो घालवणार नाही, पण संकटामध्ये तुमच्या पाठीशी उभा राहील. पांडवांच्या सोबत उभा राहिला, युद्ध जिंकवून दिलं. श्रीरामाच्या जवळ उभा राहिला, गाव सोन्याचं देऊन टाकलं. बिभीषणाच्या बाजूला उभा राहिला, सोन्याची लंका देऊन टाकली. शबरी मातेच्या बाजूला उभा राहिला, मुक्ती देऊन टाकली. काय नाही करत परमात्मा. जसं महाभारतामध्ये एक संत होते, त्यांचं नाव विदुर आहे, तसं रामायणामध्ये सुद्धा एक संत होते, त्यांचं नाव बिभीषण आहे. माऊली ज्ञानोबरायांच्या चरित्रामध्ये हा एक भाग फार महत्वाचा आहे. हनुमंतराय पहिल्यांदाच लंकेमध्ये गेले. सगळी विरोधकांची गल्ली, सगळं विरोधकांचं राज्य. हनुमंतरायांनी पूर्ण लंकेमध्ये बघितलं, पण कोणतंच घर, कुठलाच माणूस चांगला वाटला नाही. हनुमंत सुद्धा संतच म्हटल्या जातात बरं का रामकाळामध्ये, कारण ते भक्त रूपाने प्रगट झालेले आहेत. हनुमंताने एका घरावरती राम नाव बघितलं, राम. आणि हनुमंतांना तर डायरेक्टली अचंबा वाटला की यार कसं होऊ शकतं, लंका तर रावणाची आहे आणि राम आणि रावणाची रास एक असली तरी सुद्धा दुश्मन आहेत. आणि एवढ्या मोठ्या लंकेमध्ये आपल्या घरावर राम नाव टाकायची इच्छा, एवढं साहस कोणी केलं असेल? कोण आहे या? आणि हनुमंतराय त्या घराजवळ गेले, आरोडी मारली. बिभीषणाने दरवाजा उघडला, तुळशी वृंदावन होतं बाजूला. हनुमंताने प्रश्न विचारला, या लंकेमध्ये राम नाव टाकायची हिंमत झाली, कोण आहेत तुम्ही? मी बिभीषण आहे, रावणाचा भाऊ आहे मी. मग तुम्ही रावणाला घाबरत नाही का? म्हणे घाबरतो. मग तुम्ही श्रीराम नाव टाकलंय? बिभीषणाने सांगितलं, हो मी टाकलंय. हे मी नाही टाकलंय म्हणे, रावणानेच टाकून दिलंय म्हणे. रावणाने राम नाव? मी पहिले तर रामच लिहिलं होतं म्हणे, त्याने श्री लावायला लावलंय म्हणे मला. भाऊ आता जास्त बोलू नको, लवकर सांग की रावणाने कस काय श्री लावायला लावलं? म्हणजे रामावरचं प्रेम आहे का रावणाचं? म्हणे नाही तसं काही नाही, तुझं बेकार आहे म्हणे एक नंबर ना. मग कस काय? घरात या म्हणे, दीवारों के कान होते. हनुमान घरात आले, दरवाजा लावला. मी राम टाकलो होतो म्हणे, आणि ती आमची लाडकी बहीण होती म्हणे शूर्पणखा, तिला सहन नाही होत. ज्या बाईला कोणाच्या घरातलं सुख सहन होत नाही ना, जी बाई इकडचं तिकडे तिकडचं इकडे करण्यात एक नंबर असते ना, ती प्रत्येक बाई शूर्पणखाच आहे.
आणि जी करत असेल इकडचं तिकडे तर तिला ते वाईट वाटणार आहे. आणि ज्या बाईने बिचाराने असं कधी केलंच नाही तिला वाईट वाटायचा काही संबंधच नाही. आणि मला चांगलं माहिती की आपला गोकुळधामा एक सुद्धा बाई तशी नाहीये, एक नावले सुद्धा नाही. त्या फक्त काय करता बोलून घेता आणि शेवट म्हणता आपले काय करणं आहे. हा चांगलंय. सांग ना भाऊ हे राम कस काय लिहिलं. बिभीषण संत आहेत बरं. सज्जन से सज्जन मिले तो कर दो 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 बातें, दुर्जन से दुर्जन मिले तो दे दो 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 लाते. चर्चा चालू झाली सज्जनांची, चर्चा चालू संतांची. या शूर्पणखेने जाऊन रावणाला सांगितलं तुझ्या भावाने राम लिहिलंय म्हणे. आणि मग तो रावण डायरेक्ट जे शिपी घेऊन आला म्हणे घरपाट टाकूत म्हणे. या ना कल्पनात्मक अलंकार आहे बरं. रावणाने विचारलं बिभीषणाला का रे राम कस काय लिहिलं घरावर. तो आपला दुश्मन आहे. बिभीषण म्हणे रामाचं नाव थोडी आहे मग आई तुमनं नाव आहे. रावण म्हणे जास्त शहाणपणा करू नको बरं. दादा बसा तुम्ही. तुमचं नाव काय म्हणे रावण. वहिनीचं नाव काय म्हणे मंदोदरी. म्हणजे तुमच्या नावाचा पहिला रा घेतला आणि वहिनीच्या नावाचा पहिला म घेतला. राम म्हणजे रावण, म म्हणजे मंदोदरी. रावण खुश झाला. रावण म्हणे निस्तर रा नको लिखू श्री टाक म्हणे पुढे. तर आपली स्तुती केलेली रागट लोकांना आवडते. आपल्याला कोणी चांगलं म्हटलं पाहिजे, आपली तोलतोल केली पाहिजे, मग वाईट लोकांना आवडतं. पण चांगल्या लोकांना स्तुती आवडत नाही. चातुर्य हरवी महत्व लपवी. महत्व लपवतात, चातुर्य हरवतात ते साधू असतात, ते सज्जन असतात, जे थोथांड करत नाही. संत ज्ञानेश्वरांनी रेड्याच्या डोक्यावर हात ठेवला, वेद बोलायला लावला आणि आता मात्र सर्वेचे सर्वे शांत झाले. सर्वांच्या लक्षात आलं की हे काही सोपे नाहीयेत. आणि म्हणून त्या परमात्मा तुमच्या मदतीला येतो, पण तुम्हाला भक्ती त्या लेवलची करावी लागेल. कोण कहते हे भगवान आते नाही. तुम्ही बोलवा तर खरी. हरी अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं राम नारायणं जानकी वल्लभं. 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 कौन कहता है भगवान आते नहीं. कौन कहता है भगवान आते नहीं. तुम मीरा के जैसे बुलाते नहीं. तुम मीरा के जैसे बुलाते नहीं. अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं राम नारायणं जानकी वल्लभं. अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं राम नारायणं जानकी वल्लभं.
भगवान खाते नहीं। कौन कहता है भगवान खाते नहीं। कौन कहता है भगवान खाते नहीं। कौन कहता है भगवान खाते नहीं। बेर शबरी के जैसे खिलाते नहीं। बेर शबरी के जैसे खिलाते नहीं। कौन कहता है भगवान सोते नहीं। कौन कहता है भगवान सोते नहीं। माँ यशोदा के जैसे सुलाते नहीं। माँ यशोदा जैसे सुलाते नहीं। कौन कहता है भगवान नाचते नहीं। कौन कहता है भगवान नाचते नहीं। तुम गोपियों के जैसे नचाते नहीं। गोपियों के जैसे नचाते नहीं। तुम गोपियों के जैसे नचाते नहीं। अच्युतों के चवम कृष्ण दामोदर राम नारायण जानकी वल्लभ। अच्युतं केशवं कृष्ण नारायणं राम नारायणं जानकी वल्लभं। राम नारायण जानकी वल्लभ। राम नारायणं जानकी वल्लभं। वर रामचंद्र भगवान भगवान की जय।